नी मला वाटतं देवयानीने हा निर्णय घेऊन काहीही चूक केलेली नाही. तर बघ ना, हल्ली घरच्यांसाठी एवढं कोण करतं नाही का? खरंच मलाही खूप कौतुक वाटतं तिचं. रागिणी, एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं. बघ ना, आपल्याला ऐकून एवढा धक्का बसला तर तिला तो निर्णय घेताना किती कठीण गेला असेल. हो ना, एक आई म्हणून हा निर्णय घेताना किती त्रास झाला असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. अर्थात हा तिच्या गुणांचा, संस्काराचा भाग आहे. विक्रम भाऊजीनेही त्यांचं मन बदलून देवयानीच्या निर्णयाला होकार दिला, हेही चांगलंच झालं ना. म्हणजे देवयानीसाठी आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी. देववरच्या प्रेमामुळेच विक्रमने स्वतःचं मन बदलला. देवसाठी आम्ही त्याला एवढं अस्वस्थ बघितलं ना, तेवढं अस्वस्थ त्याला आजवर कधीही बघितलं नव्हतं. आता फक्त एकच प्रार्थना आहे, हे सगळं सुखाने होऊ दे, त्या घरात शांतता नांदू दे. नाही रागिणी, ते शक्य नाहीये. म्हणजे लवकरच त्या घरामध्ये बाळाचा गोंगाट सुरू होईल. मग शांतता कशी मिळणार? त्या बाळाच्या येण्याने सगळं काही बदलेल याची खात्री आहे आम्हाला. चला चला. कुठे? एक मिनिट. काय झालं? तुम्ही डोळे बंद करा. करा ना. काय पॅलिशपणा आहे बोलू. चला. उघडायचं नाही ना अजिबात. नाही. दिव्यानी अगं काय आहे? मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाहीत ना अजिबात. कुठे नेतेस आम्हाला? ते थांबा. विक्रम भाऊजी आता उघडा डोळे. बघ. कशी वाटली बाळाची खोज? मी आणि विक्रमनी सजवली तुमच्या बाळासाठी. खरंच खूप छान आहे. आम्हाला इतका आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कधीच कुणी केला नव्हता. किती करताय तुम्ही दोघं आमच्यासाठी. ही तर फक्त सुरुवात आहे प्रियावाहिनी. हिला बाळाचा जन्म होऊ दे, मग बघा आम्ही काय काय करतो त्याच्यासाठी. आणि असं करतो ना की तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. की जे तुला हवंय ते तुला नाही मिळत आणि मला जे हवंय ते मला नाही मिळत. खरंच असं का होतंय खरंच नाही कळत. त्यात आपली काही चूक नाहीये रे. सगळा नशिबाचा भाग आहे. डेस्टिनी. यू सी, कदाचित आपल्या नशिबात हेच असेल म्हणून होतंय सगळं. हॅलो. हा बोल. आत्ता घरी का? अरे नाही, नको, माझा मूड नाही. हां पण केतकी आहे माझ्याबरोबर. हवं तर तिला पाठवतो मी. नाही रे, मी नाही येत. बाय. कोणाचा फोन होता? निनादचा. आपल्या दोघांना पार्टीला बोलवत होता. मग तू का नाही म्हणालास? माझा नव्हता मूड जायचा. ऍक्च्युली मी असं ठरवलंय की
जोपर्यंत ॲडमिशनसाठी पैशाची सोय होत नाही ना तोपर्यंत पार्टीला वगैरे जायचं नाही. पण तुला हवं तर तू जा ना, निदान तुझा तरी मूड ठीक होईल. तुला असं वाटतं त्या पार्टीला गेल्याने माझा मूड चांगला होणार आहे? अजिबात नाही. इनफॅक्ट मी सुद्धा ठरवलं की जोपर्यंत माझं ऑस्ट्रेलियाला जायचं कॅन्सल होत नाही तोपर्यंत मी सुद्धा काहीच करणार नाही. अगं पण एन्जॉय करायला काय हरकत आहे तुला? मला कशाला सांगतोयस? तू जा ना मग. ठीक आहे, ॲज यू विश. किती मला एक कळत नाही, हे सगळं आपल्याच बाबतीत का होतं? बाकीच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना त्यांना हवं ते सगळं करता येतं, त्यांना हवं तिकडे जाता येतं. पण हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याच बाबतीत काय आहेत? अमोल, अरे प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात, फक्त ते सगळेच आपल्यासारखे नसतात एवढंच. किती बरं झालं असतं ना जर मी तुझ्या घरात आणि तू माझ्या घरात जन्माला आलो असतो. आपल्याला दोघांनाही जे हवंय ते मिळालं असतं. बस झालं तुमचं काम. जरा आमच्या बरोबर चला तुम्ही. कुठे? चला म्हणतोय ना. हात सोडा आमचा. काय पोरकटपणा लावलाय? पोरकटपणा म्हणा हवं तर, पण आज आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत ते पाहिल्यावरती तुम्ही सुद्धा मुलाहून मूल व्हाल. येऊन बघा तरी विक्रम आणि देवयानींनी आपल्यासाठी काय काय केलंय ते. तुमची नवलाई तुमच्याकडेच राहून द्या, आम्ही कुठे येणार नाही आहोत. आम्हाला भेटायला माणसं येणार आहेत. थांबतील तुमची माणसं, पण आम्ही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. काय हट्टीपणा आहे? चला बघू. बघा किती छान सजवली आहे खोली विक्रम भाऊजी आणि देवयानी. स्वतःच्या हाताने सजवली आहे ही खोली. बाळ येणार म्हणून दोघं किती आनंदात आहेत. बघा या सगळ्या खेळण्यांकडे. आणि खरं सांगा आम्हाला, तुम्हाला नाही वाटत आपलं बाळ इथे खेळावं म्हणून? मूर्ख आहात तुम्ही, आणि घरातल्या सगळ्यांना वेड लागलाय. ही खोली त्यांनी त्यांच्या मुलाकरता सजवली आहे, तुमच्या नव्हे. आणि तुम्ही असं समजताय की तुम्हालाच मूल होणार आहे. माहिती आम्हाला. आम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही की आम्ही त्या बाळाची आई नाही. आम्ही फक्त त्या बाळाला जन्म नाही देणार, पण आईची माया आम्हीच देऊ त्याला. आई पण फक्त जन्म देऊन नाही मिळवतायत रणवीरराजे. आईचं प्रेम देऊन आई होत आहेत. आणि तुम्ही सुद्धा एकदा रणवीरराजे म्हणून नाही, त्या मुलाचा बाप म्हणून विचार करून बघा. नाही वाटत तुम्हाला? नाही वाटत कोणी बाबा म्हणावं असं? तुम्ही मूर्खपणा करता तो आम्हाला करायला लावू नका. हा वेडेपणा तुम्हाला शोभतो, आम्हाला नाही. आम्ही आमच्या मनातली आईपणाची भावना तुमच्या समोर मोकळी केली तर काय चुकलं आमचं? खरं तर तुमच्या मनातही एक बाप दडलाय, पण तुम्ही घाबरता त्याला जगासमोर आणायला. कारण भीती वाटते तुम्हाला की तुमच्या मनावरचा ताबा सुटेल. फक्त एकदा स्वतःच्या मनाशी प्रामाणिक होऊन बघा रणवीरराजे. बघा, मग तुम्ही सुद्धा आतुरतेने आनंदाने आपल्या बाळाच्या येण्याची वाट बघाल. तुम्हाला हवा तसा गोंधळ घाला, पण आम्हाला हा थिल्लरपणा जमणार नाही एवढंच सांगून ठेवतो. आपल्या बाळासाठी घेतलेलं पहिलं खेळ, पहिला भावना आहे.
त्याला विकत घेतल्यापासून त्याच्याशी खूप आठवणी आमच्या जोडल्या गेल्या. त्याच्या सोबतीने मी आमच्या बाळासाठी खूप स्वप्न पाहिली होती देव्याने. आमच्या हाताने आम्हाला त्याला हे द्यायचं होतं, त्याच्याशी खेळायचं होतं. या घरातली बाकी सगळी खेळणी आम्ही देऊन टाकली तरी सुद्धा तुला न विचारता आम्ही याला तसंच ठेवून घेतलं. सॉरी. मला माहिती आहे विक्रम, माझ्यासारखाच तोही हा निर्णय मनापासून घेतलास, पण तुझं बापाचं हृदय आपल्या बाळाकडे ओढ घेत आहे हेही मला कळतंय. होईल सवय, होईल आम्हालाही सवय. आम्ही मनापासून निर्णय घेतला देव्यानी, फक्त ती सवय व्हायला थोडासा वेळ लागेल. आपल्या पहिल्या बाळाला त्याच्या हक्काचे आई वडील मिळतील, पण आपल्याला जेव्हा हक्काचं बाळ होईल ना, तेव्हा हे खेळणं आपण त्याला देऊया. पण ते बाळ आपलं असेल, आपल्या दोघांचं, तुझं आणि आमचं. आम्ही आता फक्त त्या क्षणासाठी जगतो देवे, फक्त त्या क्षणासाठी जगतो. बाप व्हावंसं वाटतंय ना? तुमच्या भावना आम्हाला कळतात. सगळ्या जगापासून जरी तुम्ही लपवून ठेवलत ना, तरी एका आईपासून नाही लपवून ठेवू शकत. आम्ही एकच सांगतोय तुम्हाला, तुमच्या मनात जे काही आहे ना, ते आमच्या समोर किंवा प्रियदर्शनी समोर कबूल करण्यात काय अडचण आहे? रणवीरराजे, आम्ही तुम्हाला एकच सांगतो, आपल्या भावना प्रगट करण्यासाठी कुठल्याही अहंकाराची गरज नसते, कारण त्यात हार जीत नसते. तुमची बाप होण्याची ही धडपड आम्हाला दिसते, मग तुम्ही जगापासून का लपवून ठेवताय? नाही सैमा, तसं काही नाही आहे. रणवीरराजे, जगात अशी कुठलीही आई नाही जी आपल्या मुलाचा चेहरा वाचू शकत नाही. मगाशी तुम्ही त्या खेळण्यावरून हात फिरवताना आम्हाला तुमच्या डोळ्यात बापाची माया दिसत होती. मग जगापासून का लपवून ठेवताय हे सगळं काही? मनातलं ओठांवर आणून काय फायदा सैमा? आत्तापर्यंत ज्यांच्यासमोर आमचं मन मोकळं करण्याचा प्रयत्न केला त्यांनी फक्त विश्वासघातच केला आमचा. आमच्या भावनांना ते आमची कमजोरी समजत आले आणि आम्हाला कुणासमोरही आमचा हा दुबळेपणा दाखवायचा नाही. जे आमच्या नशिबात नाही त्याच्याबद्दल विचार करायचं सोडून दिलं आम्ही. तुम्ही रणवीर राजे शिर्के आहात. नशिबाला बोल लावून मागं फिरलेलं आम्ही तुम्हाला कधीच पाहिलेलं नाही. मग आज नशिबासमोर अशी हार कशी काय पत्करताय? आम्ही सांगतो, आमचं ऐका. तुमच्या नशिबात बापाचं सुख आहे आणि हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. पण थोडी मनाची तयारी करा आणि अहंकार बाजूला ठेवा.
देवयानी आणि आदित्य राजे यांचं मूल हे तुमचंच मूल आहे. तुम्ही जेव्हा त्याला अंगा खांद्यावर खेळवाल ना, त्याला हाताला धरून चालायला शिकवाल आणि कुशीत घेऊन झोपाल ना, तेव्हा दिवसभराचा सगळा थकवा, राग, लोभ एका क्षणात विसरून जाल रणवीर. नाही साहेबा, तुम्ही आमच्या भावनांची कदर केली याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आम्ही आमच्या नशिबासमोर अजिबात हात टेकलेले नाहीत. आम्ही नेहमी आमच्या तत्वांसाठी लढत आलो. आमची तत्वच आमचं नशीब ठरवतात. आजपर्यंत जे आम्हाला पटलं तेच आम्ही करत आलो. आज जर आमच्या मनावर थोडीशी मरगळ आली होती तर ती तुमच्यासमोर झटकून टाकली बस. ही तुमच्या मनावरची मरगळ होती का एका बापाची मुलासाठीची तडफड? हे तुमचं तुम्हीच ठरवा रणवीर. एकदा स्वतःच्या मनाशी प्रामाणिक होऊन बघा रणवीर राजे. बघा, मग तुम्ही सुद्धा आतुरतेने, आनंदाने आपल्या बाळाच्या येण्याची वाट बघा. विक्रम, मी विचार करते की आज जरा आईला भेटून येईन. तू इथे नव्हतास तर साईमा मला कुठेही पाठवायला तयार नव्हत्या. आईकडे खूप दिवसात गेले नाहीये ना, तिलाही जरा बरं वाटेल. ठीक आहे, आमचं झालं की आम्ही तुला सोडतो. नाही, तुला याची काही गरज नाही आहे. मी जाईन ना एकटी. काय प्रॉब्लेम आहे? 10 मिनिटं थांब ना, आमचं झालंच आहे. आम्ही तुला सोडतो वाटेत. ठीक आहे. देवयानी, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? नाही, आता आईकडे चाललेच आहे तर आई आणि काकाला आपल्या बाळाच्या निर्णयाबद्दल सांगेन. तुला असं वाटतं तुझा हा निर्णय त्यांना मान्य होईल? मी नीट समजावून सांगेन त्यांना, मग ऐकतील ते. त्रास तर होईलच ना विक्रम, पण दुसऱ्या कुणाकडून कळण्याऐवजी मी सांगितलेलं जास्त बरं नाही का? आम्हाला विश्वास आहे तुझ्या आईला आणि काकांना समजवण्यात तू नक्की यशस्वी होशील. डोंट वरी. चल, तू तयार हो, आम्ही आलोच. मी तयारच आहे. तू ब्रेकफास्ट करून घे, मी साईमांना सांगून येते. साईमा, मी म्हणत होते की आज आईला भेटायला जाईन. आदित्य राजे आहेत ना बरोबर? हो, तो मला सोडेल आणि मग ऑफिसला जाईल. साईमा, आईला आपल्या निर्णयाबद्दलही सांगेन. पण त्यांना तो निर्णय पटायला हवा ना. मी नीट समजावून सांगेन, पटेल तिला. आम्हाला ठाऊक आहे देवयानी, तुझ्या घरच्यांनी बाळासाठी काही स्वप्न पाहिलेली आहेत. तुझा हा निर्णय ऐकून
त्यांना धक्का बसेल, वाईटही वाटेल, पण ह्या वेळेला तुला त्यांना सांभाळून घ्यायला हवं. तुझ्या बाळावर जेवढा आमचा अधिकार आहे तेवढाच त्यांचाही आहे ना. चला देवानी निघूया आपण. हो साईमा येतो येतो आम्ही. चल.